राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय अशा या महाराष्ट्राच्या भूमीतल्या या थोर नेत्याला आदरांजली अर्पित करण्यासाठी आपण सर्वजण पठरा भागाच्या वतीने या ठिकाणी जमलो. या ठिकाणी दादांबद्दल सांगायचं झालं तर आपली मुळा नदी बारामाही करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तर त्याला खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की जे पिंपळगाव लोकसभेमध्ये बोललेले सर्व पठार भागाचे ग्रामस्थ, अजितदादा पवार खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा कणा आणि कामाची माहिती असणारा नेता, यांनी खरोखरच यांच्या माध्यमातून खरं वाटतो पिंपळगाव खांड म्हणजे पिक्चर साहेबाच्या प्रयत्नाने आणि अजितदादांनी त्याला आशीर्वाद दिल्यानंतर ते पिंपळगाव खांड तयार झालं. परंतु या ठिकाणी सांगितलं पाहिजे की चांगला माणूस हा जास्त दिवस जात नाही, कारण या सारखा देशमुख सारखा माणूस सुद्धा नाही टिकू शकला. आणि हे अजितदादाची कृपा मी तुम्हाला सांगतो, आता आपल्याला कळलं शेतकऱ्यांना ही सर्व शेतकऱ्यांची नाळ खरं असतं अजितदादांना माहीत होती. काय शेतकऱ्याच्या अडचणी ह्या अजितदादांना माहीत होत्या आणि त्यामुळे अजितदादा हा आपल्या पठरा भागाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा नेता होता. आणि ओळखीच्या वरती सांगितलं ठरलं तर युनिव्हर्सिटीत आहे जरा सगळीकडे उभं केलं आणि आम्ही युनिव्हर्सिटीत मी भेटलो आणि भेटल्यानंतर युनिव्हर्सिटीत आम्ही परत अकोल्याला गेलो. अकोल्याला गेल्यावर त्याने आम्ही युनिव्हर्सिटीला आम्हाला हात केला. परत इकडे याच काही कारण होतं का म्हणलं आलो. म्हणजे ओळख सुद्धा नुसतं पाहिलं तरी ती ओळख ठेवण्याची त्यांची ती कला अवगत होती. मी जास्त काही बोलत नाही. या आंबी खालसा ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व संस्थेच्या वतीनं, आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे 5 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं. अजितदादाच्या कामाचं म्हणजे त्यांना दादाच मानलं. दादा म्हटलं का काम त्यांनी या महाराष्ट्रात भरपूर केलं. आज आपलं तसं पाहिलं तर निवडणं लग्नाला खऱ्या अर्थाने ते दादाने केलं. म्हणून आज आपण पिचड साहेब असो आपले त्यांनी या माध्यमातून काम करून घेतलं. या पाटण भागातील बरीचशी मंडळी त्या ठिकाणी गेले आणि ही किती वर्षी माळ जी बांधली ती पिचड साहेबांनी बांधली आणि पाणी स्टोरेज करायचं ते भीतीत समजा पाईप टाकायचा. हे पाईप टाकण्याचं काम आपल्या सर्व पाटण भागातल्या मंडळींनी जाऊन का होईना करून घेतलं. म्हणून आज आपण अजिरोगात दिसतो. आता दादा गेले, मी माझ्या कुटुंबी गावच्या वतीनं आणि पाटण भागाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण निधन झालं. खरं तर दादा आणि नगर जिल्हा हे अतिशय जवळचं समीकरण, कारण 10वी पर्यंत दादा देवळाली प्रवरला त्या ठिकाणी शिक्षणासाठी होते आणि त्यानंतर बारामतीला उच्च शिक्षणासाठी गेले. नंतर उच्च शिक्षण घेऊन ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पोटाला हाताला धरून ते राजकारणामध्ये उतरले. परंतु बापू राज्यामध्ये जी काही नेतृत्व झाली व त्यामध्ये आदरणीय गोपीनाथजी मुंडे असतील, आर पाटील असतील आणि विलासराव देशमुख असतील, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्राचं खमकं नेतृत्व ज्याला आपण म्हणू की त्या ठिकाणी कुठेही लेचपेचं धोरण नाही. करायचं म्हटल्यानंतर करणार, नाही म्हटलं तर नाही. आणि त्या ठिकाणी कोणीही जाऊ, कोणत्या जाती धर्माचा जाऊ, त्याला कोणी कधी
दादांनी जात विचारली नाही, पक्ष विचारला नाही, परंतु काम होण्यासारखं असेल त्या ठिकाणी निश्चितपणे दादांनी कुठेही आडेवेडे न घेता लगेच त्याला मंजुरी दिली. याचं एक उदाहरण साळगर साहेबांनी सांगितलं. त्या ठिकाणी जे संगमनेरला जे न्यायालय दिसतंय ते दादांच्या पाटबंधारे खात्याचे ते मंत्री होते आणि जागा नव्हती. साळगर साहेबांनी त्यांचं शिष्टमंडळ गेलं आणि ती जागा पाटबंधारे खात्याची त्या ठिकाणी दिली. दुसरं उदाहरण टीचर साहेबांनी त्या ठिकाणी शेतीवरची मालिका बनवली, परंतु ही मालिका बनवत असताना आपल्यामध्ये वाद व्हायचे. उन्हाळा आला का मोठा प्रश्न, कोण दापे काढायचं, कोण काय करायचं. परंतु दादांनी ठरवलं आणि पिंपळगाव खालच्या त्याच्यामध्ये फॉरेस्टचा सुद्धा प्रॉब्लेम आला होता, परंतु दादांनी ठरवलं ते पिंपळगाव खाल धरण केलं. आणि आज खऱ्या अर्थानं आपण सुजलाम सुफलाम हा मुळालीचा काळ झालेला आहे. याचं कारण फक्त आणि फक्त अजितदादा आहे. आणि म्हणून या ठिकाणी घारगावशी सुद्धा त्यांची नाळ जुळली. मग त्या माध्यमातून आपण निवृत्ती बजाबा आई असतील त्यांच्या घरी सिंधुवाड्यावर ते आले होते. त्याचप्रमाणे जनार्दन पाटील आहेत. दादा केव्हाही चालले आणि जरा भाऊनी त्या ठिकाणी जर आवाज दिला तर दादा थांबल्याशिवाय राहिले नाही. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जनाभाऊसन त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध झाले आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आपल्या या भागाला झाला. कारण दादांना शब्द टाकला तर कोणतंही काम झाल्याशिवाय म्हणजे राहिलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा जो विकास दिसतोय त्याच्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा. आणि आम्ही कोणत्याही पक्षात असू पण कामाचा माणूस म्हणून दादाचं या महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे. आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास राज्यातला कोणा ना कोणा दादांना माहीत होता. कोणताही पुढारी गेला तर त्यांना समोर लगेच नावाने ओळखायचे. आणि म्हणून अशा पद्धतीचा नेता गेल्यानं निश्चितपणे त्या दिवशी ज्या दिवशी दादा गेले, आम्ही अकलापूरला लांबे साहेब होते, पांडुशेठ वगैरे आम्ही होतो, त्या दिवशी कळालं आणि जरा भाऊला मी सांगितलं असं असं क्रॅश झालेलं आहे, खात्री करून घ्या. पांडुशेठनी मला दाखवलं होतं आणि 10 मिनिटांमध्ये ती बातमी गेली. दादा 66 वर्ष जगले, परंतु 6 सेकंदामध्ये त्यांचा अंत झाला. हे अतिशय दुर्दैवी झालं आणि सगळ्या महाराष्ट्राला चटका लावून गेलं. असो मी दादांना आदरांजली वाहतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचं आवडतं येथून तमाम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना जाऊन 3 दिवस झाले आणि या दुःखद प्रसंगी आपल्याही काहीतरी सेवाचा वाटा म्हणून स्वतंत्र करण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी शोकसभा आयोजित केलेली आहे. सगळ्यांनी सांगितलं दादांच्या कामाबद्दल आणि हे तितकंच खरं. सुभाष पाटील आम्ही ज्या वेळेला पिचर साहेबाला जायचो, पिचर साहेब सुद्धा दादांचंच नाव घ्यायचं आणि आंबेपर्यंत नानासाहेबांना 2-4 वर्षापूर्वी नाही तर त्याला 25 वर्ष झाले. पिचर साहेबांनी मला तिथे बांधली तर पाणी किती वेळेला फिरवायला लागलं आणि मग साहेबांनी अजितदादांना सांगितलं. त्याचप्रमाणे कोणतरी म्हणलं, मला वाटतं डोळे साहेब तर दादा टेंडरची वाट पाहत नव्हती आणि हे वस्तुस्थिती मला वाटतं काहीतरी 10-15 कोटी पिंपळगाव घालला खर्च झाल्यानंतर मंजुरी दिली. हे अजितदादांनीच साहेबांना सांगितलं. मग ते साहेबांनी केलं. त्याचं कारण पिचर साहेबांना खात्री होती की एकदा अजितदादांनी शब्द दिला का तो बदली होणार नाही. असं कामाचं नेतृत्व होतं सगळ्यांच्या. आता असं काही काही वाटत असेल का बाकीची भाषणं करतात आणि आपला दादाचा काय संबंध आहे. पण आज आपले फटार भागाचं थोडंफार हिरो दिसतंय ना, त्याला सिंहाचा वाटा अजितदादाचा आहे. आणि जरा थोडं बारकाईने पाहिलं तर आज मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आहेत, आदरणीय शिंदे साहेब आहेत, परंतु सगळ्यांना माहित होतं फक्त मुख्यमंत्री अजितदादा. आज अजितदादाच्या मंत्रिमंडळातून बाजूला काय खाती शिल्लक राहिले आपल्या सगळ्यांच्या नजरेत. जरी समजा त्यांनी मध्यंतराच्या काळात मोठे साहेबांच्या विरोधात जरी पण पुकारलेलं असलं तर ती सुद्धा त्यांची ताकद होती. तेवढे आमदार होते सगळं
आणि म्हणून ते सक्सेस झाले. ह्या अशा नेत्याला आहे ना खरंच परमेश्वरांनी महाराष्ट्राला अन्याय करायचं काम चालू होतं तसं. कारण गोपीनाथ मुंडे गेले, त्याच्यानंतर विलासरावजी गेले, त्याच्यानंतर आता हे अजितदादा गेले, आपल्या पत्रवादाचं वैभव असेल आदरणीय टीचर साहेब गेले. तर त्या अजितदादाच्या कर्तृत्वाला मी माझ्या पत्रवादाच्या वतीनं बोरवण ग्रामस्थांच्या वतीनं सावता महाराज पतसमितीच्या सर्व सभासदांच्या वतीनं गारगाव बोरवण सोसायटीचे विद्यमान चेअरमन ज्ञानदेव बोरवण गाडेकर यांच्या वतीनं समोरील ते सुरेश शेट्टी लक्ष्मणदादा आहे बरीचशी मंडळी या सर्वांच्या वतीनं या लाडक्या दादाला भावपूर्ण आदरांजली वाहून थांबतो. डॉक्टर साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष असताना राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गळ्यामध्ये हार घालता घालता दादा मला एवढंच म्हणाले कामं करा. अजूनही तो मला शब्द आठवतोय. आणि दादा त्यांची कामाची पावती ज्यावेळेला अक्षर झाला की माझा अपघात झाला त्या वेळात इथं सोपवण्याचे कागदपत्र आहेत ही त्याची कामाची पावती आहे. दादांची आपल्या गोळ हऱ्यावर पठारबाबा सुद्धा अनंत कारण पिंपळगाव घरात जनक आणि त्या पिंपळगाव घराचे जनक असल्यामुळे आज मोळा 12 माहीत झाली. त्याचा मोळा फळू दिला तर संपूर्ण पठारबाग बागाच्या खाली आलेला आहे. अशा या खोटं नेतृत्व सर्व समाजाला सर्व जातीधर्माला जबरदस्त घेऊन जाणं नेतृत्व आज काळाच्या पडद्यावर गेलेला आहे. काल या ठिकाणी सुभाष पाटील, शांताराम बापू, किशोर शेठ, नाना डोके सहसद आम्ही ठरवलं त्या ठिकाणी एका कर्तव्य नेतृत्वाला आपण आपल्या परिसराच्या वतीनं एक सभा आयोजित करू. त्याप्रमाणे लाला शेठ, चहाशेरी चिरंजीव नितीन, आम्ही सर्व दिलीप शेठ आहेत, सर्व त्या ठिकाणी उद्या आपण दादांविषयी एक सभा आयोजित करू. अशा पठारबाग विभागाच्या वतीनं या कर्तव्य नेतृत्वाला संघटित राहू आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहतात. या अगोदरच्या वक्त्यांनी दादांविषयी सर्व काही पूर्ण माहिती दिली नाही. या आधी काय नाही बोलता या दादांना या कर्तव्य नेतृत्वाला संपूर्ण पठारभागाच्या वतीनं घराघरापासून वतीनं भावपूर्ण सगळ्याचा अर्प करतो आणि या सगळ्याचा अर्प करतील सर्वांचे म्हणजे फार विरोधकांपासून सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. खरोखर आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की जी माणसं कामाची असतात त्यांना असं दुर्दैवी मृत्यू आला. खरोखर अजितदादांबद्दल जर बोलायचं जर झालं तर विरोधक सुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक होतील आणि नतमस्तक झालेले आहेत आणि दादांवर ज्या ज्या वेळी टीका व्हायची. पण मला एक वाटतं की जो माणूस काम करतो तोच माणूस चुकत असतो. दादांवर सुद्धा दादांचे काही सहकारी मंत्री सुद्धा होते, त्यांच्यावर सुद्धा खूप अशा टीका झाल्या, परंतु एकही आरोप सिद्ध झाला नाही. दादांचं काम आताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपली मुळा 12 माळी केली. परंतु माझा एक अनुभव माळेगावचा असा आहे की आपला पठारभाग जरी संगमनेर तालुक्याला जोडलेला असेल परंतु आपला आमदार हा नेहमी अकोल्याचा राहिलेला आहे आणि अकोल्याची सत्ता ही काही राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे. सन्माननीय कैलासवासी टीचर साहेब असतील त्यांच्याही वतीनं भरपूर या ठिकाणी कामं झाली असतील. मग त्याच्यामध्ये मुळाबाई तर सोडा, परंतु आपला एक सभामंडप असेल, आमच्या या 2 शाळा असतील. माझ्यासमोर आता आमचे डोळे साहेब होते, माननीय वाकळे साहेब आहेत या ठिकाणी. तर आम्ही कोठ्याची शाळा असेल किंवा आंबीचा हायस्कूल असेल तर आम्ही मुंबईला जाऊन या सर्व शाळेला मान्यता ही राष्ट्रवादीच्याच काळामध्ये आले आणि त्याच्यामध्ये सुद्धा या अजितदादांचाच पूर्णपणे पाठिंबा होता. त्याप्रमाणे आपला जर पठारभाग जर सुजलाम सुफलाम जर झाला असेल तर तो ह्या देव माणसामुळे झाला. या देव माणसाला माझ्या माळेगाव पठारच्या वतीनं त्याचप्रमाणे बालेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि 28 तारखेला विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं त्या ठिकाणी निधन झालं.
खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हळहळला, भले तो त्यांचा समर्थक असेल विरोधक असेल, परंतु प्रत्येक माणूस तळागाळापासून हादरला. त्याचं कारण असं आहे की अजितदादांची जी काम करण्याची पद्धती होती ती इतर नेत्यांपेक्षा अतिशय वेगळी होती. अजितदादांनी आम्हाला शिकवलं जगायचं कसं आणि मरायचं कसं, ही दोन्ही गोष्टी अजितदादांनी आम्हाला शिकवल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जगत असताना, राजकारण करत असताना ते कसं करायचं, कामांना कशी गती द्यायची, वेळेला अतिशय महत्व देणारे आमचे दादा, कामाला अतिशय जीवनामध्ये महत्व देणारे आमचे दादा आपल्यातून खऱ्या अर्थानं 28 तारखेला निघून गेलेले आहेत आणि सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि मरायचं कसं हे सुद्धा दादांनीच आम्हाला शिकवलं. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दादा काम करत राहिले. दादांनी कुठेतरी एका भाषणामध्ये म्हटलं होतं की जोपर्यंत माझ्या आत्या हलतात तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी आणि भल्यासाठीच काम करेन, आणि तो शब्द दादांनी त्या ठिकाणी खरा करून दाखवला. अशा या आदर्श नेत्याला मी मोठा पाठिंबा आणि 28 तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादांचं निधन झालं. ही खूप दुःखदायी घटना आहे. असं दादाजींचं नेतृत्व गमावल्यामुळं महाराष्ट्राला नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झालेली आहे. दादा मी नेहमी सांगायचे, आमच्या पाठीशी राहा, मी कामाचा माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे. याचा अनुभव आपल्या परिसराच्या लोकांना आलाच आहे. नाशिक दौऱ्यावर परत 20 वर्षापूर्वी सुरेश पाटील यांनी आग्रह केला, 400च्या हॉटेलमध्ये ते थांबले होते. कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं का दादा किटीवर झाले पण किटीवरचं पाणी कमी पडतंय, एक धरण झालं पाहिजे. दादा म्हणे आम्हाला सहकार्य करा, मी निश्चितच तुमचं धरण करीन. आणि त्याचा प्रत्यय आला, पिंपळ खांड धरण झालं. खरंच असा शब्दाचा पक्का माणूस आणि धडाडीचा करता आपण कमवल्यामुळं नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झालेली आहे. ही कधी न भरून होण्यासारखं महाराष्ट्राचं आपल्या आम जनतेचं नुकसान झालेलं आहे. दादांचा अधिकार मोठा होता आणि प्रश्न मोठं अंकुश होता आणि कोणतेही काम ते नेत्याने दादाने करायचं. त्यांचा एक स्वभाव होता, स्पष्ट वक्तेपणा होता. एखादं काम होणार असेल तर हो म्हणायचं, नाही होणार असेल तर फक्त नाही म्हणायचं. तो माणूस किती लहान असो मोठा असो, स्पष्ट वक्तेपणा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळं त्यांचं हे लाडकं नेतृत्व आपण गमावल्यामुळं महाराष्ट्राची मोठं नुकसान झालं आहे. मी आपल्या परिसराच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झालं. मी सर्व उपस्थितांच्या वतीनं आधी माझ्या ग्रामपंचायत कंदरमाच्या वतीनं प्रथमतः दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी अजितदादा आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सांगितलं. पासाहेबांनी सांगितलं की मुळा बारमाही करण्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा होता. हे खरं तर मुळा बारमाही झाली पाहिजे हे स्वप्न स्वर्गीय टीचर साहेबांनी पाहिलं आणि त्याला सत्यात उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते अजितदादांनी केलं. खरं तर 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस सातत्यानं महाराष्ट्राचा विकास ही संकल्पना मनामध्ये ठेवून खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाचा कामातूनच अंत झाला ते म्हणजे अजितदादा. अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1991 साली बापू खासदारकीनं त्या ठिकाणी सुरू केली. असं कोणालाही वाटलं नव्हतं की तो काला दिवस 28 जानेवारी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखद बातमी घेऊन त्या ठिकाणी सकाळची. परंतु युतीच्या मनात काय होतं कोणाला कल्पना नाही. परंतु अजितदादांसारखा हिरा त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राने त्या ठिकाणी त्या दिवशी गमावलेला. अजितदादांबद्दल सर्वांनी सांगितलं, पण तुम्ही जाणीवपूर्वक सांगेल गेल्या 2 वर्षापूर्वी मी खंडरमा गावचा सरपंच झालो
आणि ते सरपंच झाल्याच्या नंतर माझ्या गावामध्ये 4 ते 5 कोटी रुपयाचा निधी मी डॉक्टर आमदार किरणजी लामटे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणू शकलो. याला देखील त्या ठिकाणी अजित दादा काढले होते. खरं तर बाळासाहेब आपण एकदा गेलो होतो डॉक्टरांकडे आणि सांगितलं, साहेब तुम्ही एवढा मोठा निधी दिला. त्यांनी मला सांगितलं की गणेश, हा निधी मी दिलेला नाही, तर अजित दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्या गावचा विकास झाला. एवढं मोठं आम्हाला एवढं उंची असणारं नेतृत्व महाराष्ट्र राज्यानं त्या ठिकाणी 28 तारखेला गमावलेलं. खरं तर त्या माणसाची उंची आम्हाला एवढी होती, परंतु काम देखील त्याच पद्धतीनं होतं. मी जास्तीचा वेळ न घेता या महान व्यक्तिमत्वाला माझ्या ग्रामपंचायत कंद्रमाच्या वतीनं तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती ओम. गेल्या 3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अजितदादांबद्दल सांगायचं झालं तर ते त्यांच्या कामातून कायम अमर आहेत. त्यांनी जे महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलं ते वाखाणण्यासारखं आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. एक हर उन्नरी नेता म्हणून त्यांची चांगल्या प्रकारची ख्याती आहे. आणि तेव्हापासून महाराष्ट्र हळहळ करतो. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये या दादांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतो. आम्ही पठार भागाच्या वतीनं आपण सुद्धा एक शोकसभा घेतलेली आहे. दादांच्या बाबतीत सर्वच व्यक्ती बोलणारच माझ्या अगोदरही डॉक्टरनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. परंतु आपल्या पठार भागाचा आणि विशेष करून आपल्या मतदारसंघाचा जो काही काळ्या भागात पाहतोय तो यामध्ये खऱ्या अर्थानं आदरणीय अजितदादांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणून आपल्या मतदारसंघाचे नेते दिवंगत नेते आदरणीय तुकर साहेब असतील, वैभवभाऊ तुकर साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय विद्यमान आमदार लामटे साहेब असतील, या सर्वांच्या जनजातीमध्ये खऱ्या अर्थानं दादांचा खूप मोठा असा वाटा आहे. आणि दादांनी खऱ्या अर्थाने या सर्व आमदारांना बळ देण्याचं काम केलं. अकोला तालुक्यामध्ये ज्या दुर्गम भागामध्ये शिक्षण असेल, शाळा असेल, पाणी असेल, या सर्व प्रश्नावर खऱ्या अर्थानं मोकळ्या मनाने निधी दिला. आणि म्हणून या ठिकाणी अकोला तालुक्याचं एक कॅलिफोर्निया असं आपण प्रत्येकीनं म्हणतो, तो खऱ्या अर्थाने कॅलिफोर्निया जो बनवला आहे त्यामध्ये अजितदादांचा खूप मोठा असा वाटा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं जो पाण्याच्या बाबतीतला जो प्रश्न सोडवला आहे त्या पिंपळगाव खानच्या माध्यमातून मला थोडी जास्त माहिती नाही, परंतु ज्यावेळेस पिंपळगाव खानची निर्मिती होत असताना मी आवर्जून सांगतो की या धरणाच्या जवळजवळ 3 वेळा इस्टिमेट बदलावं लागलो. तर पहिल्यांदा ते फक्त साठवण बनणारा म्हणून त्याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर थोडं इस्टिमेट बदलावलं. 500 MCFTच्या वरती 300 MCFT फक्त पाणी सोडा म्हणून एक थोडं गेट तयार केलं. तेही मान्य नव्हतं आपल्या सर्व या भागातील आदरणीय जनसेवक असतील यांनी प्रयत्न केला. माझे वडील निवृत्तीभाऊ झाले असतील, त्यांनी प्रयत्न करून पुन्हा एकदा ते गेट खाली करण्याचं काम त्यावेळेस केलं. म्हणजे मला सांगायचं की जवळजवळ 3दा त्या धरणाचं पिंपळगाव धरणाचं इस्टिमेट बदलावला लागलो. आणि म्हणून आज आपल्याला या मळामांच्या एकदा का रोटेशन होतं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आदरणीय पवार साहेबांचा खूप मोठा असा वाटा आहे. पवार साहेबांच्या कामाच्या बाबतीत जर पाहिलं तर पवार साहेब या ठिकाणी पहिले काम करायचे आणि नंतर त्याची जी काही कागदपत्रे पूर्तता असायची ती करायची. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये किंवा आपल्या समृद्धीमध्ये दादांचा खूप मोठा असा वाटा आहे. आपण सर्वजण त्या दादांना आदरांजली श्रद्धांजली वाहूया. मी माझ्या आंबी खालच्या गावच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी थांबतो. ओम शांती.
प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसून जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलास शेठ गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.